10वीत शिकणाऱ्या मुलाच 9वीतल्या मुलीवर प्रेम कुंकू म्हणून तिच्या भांगेत रक्त लावलं आणि प्रेमप्रकरणाशी निगडीत वाईट घटनांचं प्रमाण अलीकडे वाढलं आहे। अगदी छोट्या गावांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्येही अशा प्रकारच्या घटना घडल्याचं ऐकायला मिळतं। बिहार राज्यातल्या पूर्व चंपारण जिल्ह्यात असंच एक प्रकरण घडलं आहे। ते अत्यंत धक्कादायक असून या प्रकरणातले प्रियकर प्रेयसी अल्पवयीन आहेत। त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, मात्र ते कुटुंबियांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं। या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना शोक अनावर झाला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे। बिहार राज्यातल्या पूर्व चंपारण जिल्ह्यातल्या खोडा गावातल्या चिरिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही दुर्दैवी घटना घडली आहे। यातला प्रियकर इयत्ता 10वीत शिकत होता, तर त्याची प्रेयसी इयत्ता 9वीत शिकत होती। गेल्या वर्षभरापासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं, मात्र दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या या प्रेमप्रकरणाला विरोध केला होता। त्यामुळे त्या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। चिरिया पोलीस ठाण्यातल्या पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमला पाठवले। सिकरहना डीएसपी अशोक कुमार यांनी सांगितलं की प्राथमिक तपासामध्ये तरीही आत्महत्येची घटना वाटत आहे। या घटनेचा बारकाईने तपास केला जात आहे। अद्याप प्रियकर आणि प्रेयसी या दोघांपैकी कोणाच्याही कुटुंबियांकडून काहीही अर्ज आलेला नाही। मृत मुलाचं वय 16 वर्ष होतं, तर मुलीचं वय 15 वर्ष होतं। ती दोघंही एकाच शाळेत शिकत होती। शिकताना त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं। त्यांच्या प्रेमाला दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। गावाच्या दक्षिण दिशेला असलेल्या आंब्याच्या एका झाडाला लटकून त्यांनी गळफास घेतला। मरण्याआधी प्रियकराने एखाद्या चित्रपटात शोभेल असं कृत्य केलं। प्रियकराने आपलं बोट कापून आपलं रक्त कुंकूप्रमाणे प्रेयसीच्या भांगात लावलं। त्यानंतर त्याने 112 नंबर डायल करून पोलिसांना आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि नंतर दोघांनी जीव दिला। त्यांचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने बागांमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली, मात्र पोलीस पोहोचेपर्यंत त्या दोघांचे प्राण गेले होते। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या क्राईम दुनिया ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।